लग्न कधी करतोयस? आजकाल गल्ली बोळात नातेवाईकांमध्ये सहज विचारला जाणारा हा प्रश्न महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांना थेट नैराश्याच्या गर्दीत ढकलतोय। ऐकायला हे धक्कादायक आणि कठीण वाटेल, पण हीच आजची सगळ्यात मोठी आणि भीषण सत्य परिस्थिती आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा गंभीर सामाजिक चिंतेवर बोलणार आहोत ज्याने आपल्या राज्यातील शेकडो कुटुंबांना उद्ध्वस्त केले। जळगाव जिल्ह्यातून समोर आलेली आत्महत्येची आकडेवारी पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। लग्न जमत नाही म्हणून तरुण थेट आपलं जीवन संपवत आहेत। नक्की काय घडतंय, यामागची खरी कारण काय आहेत आणि यावर उपाय काय, चला सविस्तर समजून घेऊया। तर मंडळी, जळगाव पोलीस दलातून 1 जानेवारी ते 30 जून 2026 या अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीतील धक्कादायक माहिती समोर आली आहे। या 6 महिन्यात जिल्ह्यात एकूण 443 आत्महत्यांची नोंद झाली आहे। या आकडेवारीवर नजर टाकली तर एकूण आत्महत्या करणाऱ्यांमध्ये 383 पुरुष, 29 महिला, 8 लहान मुले आणि 11 लहान मुलींचा समावेश आहे। म्हणजेच आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण तब्बल 90% आहे। पण याहून भीषण गोष्ट म्हणजे केवळ लग्न जमत नसल्याच्या नैराश्यातून गेल्या 6 महिन्यात तब्बल 29 जणांनी आत्महत्या केली आहे। याचाच अर्थ दरमहा सरासरी 5 तरुण लग्न न जमल्यामुळे आपलं आयुष्य स्वतःहून संपवत आहेत। लहान मुलांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक तणाव, परीक्षेचे दडपण आणि प्रेम प्रकरण ही कारणं असली तरी तरुणांमधील या टोकाच्या निर्णयामागे मुख्यत्वे विवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे। या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी 12 गुन्हे देखील दाखल झाले आहेत। आता प्रश्न असा उपस्थित होतो की महाराष्ट्रातल्या तरुणांची लग्ने नक्की का जमत नाहीत? याची 3 मुख्य कारणं समोर आली आहेत। पहिलं कारण बेरोजगारी आणि आर्थिक अस्थिरता। आज अनेक तरुणांकडे उत्पन्नाचा स्थिर मार्ग नाही, नोकरीची अनिश्चितता आणि आर्थिक तंगी यामुळे मुली किंवा त्यांचे पालक अशा तरुणांशी लग्न करायला तयार होत नाहीत। दुसरं कारण शेती क्षेत्रातील मंदी आणि लहरी हवामान। ग्रामीण भागातील हजारो तरुण हे कष्टकरी शेतकरी आहेत, मात्र सततचे दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे शेतकरी तरुणाला मुलगी देण्यास मुलीचे पालक थेट नकार देत आहेत। तिसरं कारण बदललेल्या अपेक्षा। आजच्या काळात मुली आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर बदलल्या आहेत। जोडीदार हा शहरात राहणारा, कॉर्पोरेट किंवा सरकारी नोकरी असणाराच असावा असा अट्टहास वाढला आहे। त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि कष्टकरी तरुण विवाह व्यवस्थेतून पूर्णपणे बाजूला फेकले जात आहेत। या परिस्थितीवर मनोविकार तज्ञांचे काय म्हणणे आहे? तर तज्ञांच्या मते लग्न न जमणे हा केवळ एक सामाजिक प्रश्न राहिलेला नसून तो गंभीर मानसिक तणावाचा विषय बनला आहे। अनेक तरुण मनातील भावना, अपमान आणि नैराश्य कोणाजवळही व्यक्त न करता मनातल्या मनात घुटमळत राहतात आणि शेवटी टोकाचा निर्णय घेतात। हे रोखण्यासाठी काही गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत। पहिली गोष्ट म्हणजे कुटुंबियांनी अशा तरुणांशी सातत्याने मोकळा संवाद साधला पाहिजे। दुसरी, लग्नाचा दबाव न वाढवता त्यांना भावनिक आधार दिला पाहिजे। आणि तिसरी, जर तरुण खूप जास्त तणावात दिसत असेल तर न घाबरता वेळेत समुपदेशन आणि उपचार उपलब्ध करून दिले पाहिजे। मित्रांनो, कोणत्याही समस्येवर आयुष्य संपवणे हा उपाय असू शकत नाही। लग्न उशिरा होणे किंवा न होणे याने तुमच्या आयुष्याचं मूल्य कमी होत नाही। समाजाची आणि पालकांची विचारसरणी बदलणे आज काळाची गरज आहे। शेतकरी असो वा सामान्य नोकरदार, प्रत्येक तरुणाला सन्मानाने जगण्याचा आणि कुटुंब वसवण्याचा अधिकार आहे। या संपूर्ण विषयावर तुमचं मत काय आहे? मुलींच्या आणि पालकांच्या बदलत्या अपेक्षा रास्त आहेत की यामुळे ग्रामीण तरुण भरडला जातोय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराश तरुणाला नवी आशा मिळू शकेल। चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काळजी घ्या। धन्यवाद।